नगरच्या 204 मिळकत धारकांना 21 जून ही शेवटची तारीख आपण त्यांना जेव्हा त्यांची सुनावणी घेऊन दिली होती ऑर्डर, तर काल संध्याकाळी आम्ही आपला जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या मागे, ब्रिजच्या पुढे ब्लू लाईनमध्ये असे साधारणतः 13 कमर्शियल प्रॉपर्टीजचं आज निष्कासन केलेलं आहे. ज्यांनी कोर्टामध्ये ज्यांना कोर्टामधून स्टे नव्हता किंवा कोर्टामधून रिलीव्ह नव्हता, आणि बाकीच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्याबद्दल 25 जूनला माननीय उच्च न्यायालय त्याच्यावरती निर्णय घेणार आहे. आणि आपल्याला माहिती असेल की मागच्या निर्णयामध्ये माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की 25 जूनला निर्णय हा आमचा अंतिम राहील. तरी कोल्हापूर शहरवासियांना माझं एवढंच आव्हान आहे की कृपया कायद्याचं पालन करा. कोणीही कायद्याच्या पलीकडे नाही आहे. कुठलीही बिल्डिंग परमिशन, घराची परमिशन, जे काही बांधायचं असेल कायद्याच्या चौकटीत आमच्या नगररचना विभागाला रिसर परवानगी करा. ही माझी जबाबदारी आहे की आम्ही परवानगी लवकरात लवकर नियमात कशी आपल्याला देऊ शकतो. परंतु जर नियमाच्या बाहेर आणि विना कन्स्ट्रक्शन झोन, नो कन्स्ट्रक्शन झोनमध्ये जर आपण काम केलं तर त्या ठिकाणी महापालिका म्हणून आम्हाला कायदेशीर कार्यवाही करावी लागेल. आज सुमारे 3 पथक कार्यरत होते. त्याच्यामध्ये 1 पोकलेन, 3 JCB आणि जवळपास 5 ते 6 डंपर्स होते, कटर मशीन होते. जवळपास 400 ते 500 लोकांचा आमचा स्टाफ होता, इन्क्लुडिंग पोलीस डिपार्टमेंट, फायर ब्रिगेड, आमचे सर्व कर्मचारी. आणि हा सर्व सकाळी आम्ही 7 वाजेपासून कारवाई सुरू केली. त्याचं काल पूर्ण संध्याकाळपर्यंत नियोजन झालं होतं रविवारच्या दिवशी. तर परत माझं नागरिकांना एवढंच आव्हान आहे की महानगरपालिका प्रशासन ह्यापुढे सुद्धा अशीच कठोर कारवाई करत राहील. आम्हाला कारवाई करायच्या आत जर आपण आपले जे काही बांधकाम केलेले प्रस्ताव असतील रेग्युलराईज करण्यासाठी जर पाठवलेत आणि तशी जर तुम्ही अर्ज महानगरपालिकेला दिले तर भविष्यामध्ये महानगरपालिका त्याच्यावरती नियमानुसार कारवाई करेल. परंतु ज्या प्रॉपर्टी, जे कन्स्ट्रक्शन्स विना परवानगी, नो कन्स्ट्रक्शन झोनमध्ये, ग्रीन झोनमध्ये झालेले आहेत त्या ठिकाणी महानगरपालिका पूर्ण शहरात अशीच कारवाई पूर्ण वर्षभर चालू ठेवेल. धन्यवाद. आज कारवाई करत असताना 13 प्रॉपर्टीजवरती आपण निष्कासनची कारवाई केली आहे, अतिक्रमण निर्मूलनची कारवाई केलेली आहे. हे सर्व प्रॉपर्टीज आपल्या कमर्शियल प्रॉपर्टीज होत्या. रेसिडेन्शियल जे प्रॉपर्टीज आहेत त्यासाठी आम्ही 25 जूनला, आता साधारणतः 4 दिवसांनी माननीय उच्च न्यायालय काय याच्यावरती निर्णय देतो आणि ज्या उर्वरित कमर्शियल प्रॉपर्टीज आहेत ज्या कोर्टात गेलेत त्याच्यावरती काय निर्णय देतो हे बघत आहोत. त्या दिवशी जो निर्णय येईल त्याच्यानंतर शनिवारपासून आम्ही परत अतिक्रमण पाडवायची जोरदार कारवाई करणार आहोत. माझी परत सर्वांना आव्हान आहे की पालिका प्रशासन हे काम करत असताना सहकार्य करा. नियमानुसार घरफाळा भरा, नियमानुसार बिल्डिंग परमिशन करून घ्या, जेणेकरून कोल्हापूर शहर हे स्वच्छ, सुंदर, नीटनेटके आणि प्लॅन सिटी म्हणून नावारूपास येईल. धन्यवाद.